गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार कोसळत थैमान घालणाऱ्या पावसानं आता काही काळ विश्रांती घेतली। महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू झालेली असून लवकरच देशभरातून मान्सून परतेल असा अंदाज वर्तवण्यात आला। काही दिवसांच्या विरामानंतर मान्सूनची परतीची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। त्यामुळे लवकरच ऑक्टोबर हिट जाणू लागेल। तथापि हवामान खात्याने ईशान्य मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवलाय, ज्याला रिट्रेटिंग मान्सून असेही म्हणतात। एवढंच नव्हे तर बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे निर्माण झालेले आहेत। पश्चिमी विक्षोभ आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे ही प्रणाली पुन्हा सक्रिय होत आहे। हवामान विभागाच्या सांगण्यानुसार बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या प्रणालीमुळे ईशान्य मान्सूनला सुरुवात होणार आहे। ही प्रणाली खूपच तीव्र मानली जाते, त्यामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ निर्माण होत आहेत। या मान्सूननं दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कहर माजू शकतो। तो 2 ते 3 दिवसात सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं हवामान खात्यानं नमूद केलंय। हवामान खात्यानं तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय। ईशान्य मान्सूनमुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। येत्या 24 तासात आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा तसंच नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान खात्यानं जारी केलाय। तसंच बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे। पुढील 48 तासात तो तीव्र होऊ शकतो, ज्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय। गेल्या 24 तासात तामिळनाडू आणि दक्षिण किनारी आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पश्चिमी विक्षोभ आणि आर्द्रतेमुळे पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे। किनारी भागात 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे। लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे।